मैत्रिणींनो, खूप जबरदस्त असा शुभविवाहाचा प्रोमो रिलीज झाला आहे. खूप जबरदस्त. अपूर्वा पुढे आलंय सगळं सत्य. रागिनी आता कशी सापडणार आहे, भूमी आकाश कसे मोकळे होणार आहेत, म्हणजे कसे सुटणार आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत. क्षितिजाला किडनॅप करण्यासाठी अर्थातच पौर्णिमा रागिनीला मदत करत असते. पौर्णिमा क्षितिजाला गाडीजवळ घेऊन येते आणि म्हणते, बाळा माझी पर्स विसरली आहे, तू इथे बस हा, मी थोडी वेळाने लगेच घेऊन येते असं म्हणते. आणि तितक्यामध्येच रागिनीची गाडी येते आणि क्षितिजाला त्या गाडीमध्ये कोंबून ती घेऊन जाते. आणि आकाश भूमीला इकडे ही बातमी कळालेली असते की क्षितिजा किडनॅप झाली आहे. ते दोघं जण तिला शोधत असतात. क्षितिजा म्हणून हाक मारत असतात आणि एका ठिकाणी तिला क्षितिजाचा फ्रॉक सापडतो. भूमी म्हणते, क्षितिजाचा फ्रॉक इथे. आकाशही तिथे पळत येतो. भूमी क्षितिजा म्हणत इकडे तिकडे शोधत असते. तोच एक गळफास भूमीच्या गळ्यात पडतो. हे पाहून आकाश घाबरतो आणि भूमी म्हणून ओरडतो. तोच दुसरा फास आकाशच्या गळ्यात पडतो आणि रागिनी तिच्या माणसाला सांगते की त्या स्टूलला लाथ घाला, म्हणजे यांचा गळफास गच्च होईल. ती लोक त्या स्टूलावर लाथ घालणार. तोच अपूर्वा येते आणि ह्या दोघांच्या गळफासावर गोळ्या घालते आणि त्या दोघांना मोकळं करते आणि त्या लोकांना सांगते, सरेंडर करा. अपूर्वा त्या गुंडाजवळ जाते. एक गुंडा तिच्या हातावर लाथ घालतो आणि बंदूक बाजूला पडते आणि दुसरा एक तिच्या पोटामध्ये मारतो. अशा प्रकारे अपूर्वा खाली पडते आणि हे दोघं जण म्हणजे आकाशभूमी अपूर्वा करत जवळ येतात आणि तिथे बलदेवही येतो. सगळ्यांची जोराची मारामारी होते आणि इकडे किडनॅप झालेल्या गाडीमध्ये क्षितिजा रागिनीच्या हाताला चावते आणि तिथून पळ काढते. आणि रागिनी म्हणते, अगं ए पोरी, थांब जरा थांब. आणि इकडं आई बाबा म्हणत बाहेर क्षितिजा पळत येते. रागिनी गाडीमधून पिस्तूल बाहेर काढते आणि सगळ्यांच्या नकळत अशी गोळी झाडणार. तोच अपूर्वा तिला पाहते आणि ओरडते, भूमिताई असं म्हणते आणि तिकडून रागिनी गोळी झाडते आणि ती गोळी अपूर्वाला लागते. आणि हे सगळं आपल्याला 22 जानेवारी रोजी पाहायला भेटणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.